आरोपही धस यांनी धनंजय मुंडे यांचं नाव न घेता केला। महादेव ॲपच्या माध्यमातून कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचा आरोप सुरेश धस यांनी केला आणि या आर्थिक व्यवहारांचं कनेक्शन मलेशियापर्यंत असल्याचा दावाही धस यांनी केलाय। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण भाजपा आमदार सुरेश धस यांनी लावून धरलेलं आहे आणि याच पार्श्वभूमीवर सुरेश धस यांनी पोलीस अधीक्षकांचीही भेट घेतली। या भेटीनंतर सुरेश धस यांनी काही गंभीर आरोप केलेले आहेत। माझ्या मतदारसंघातलं एक टोकाचं गाव आहे टेंभुर्णी। या टेंभुर्णी गावाच्या तिथं एकाच व्यक्तीच्या नावावर गोविंदजी 9 अब्ज रुपयाचं ट्रान्झॅक्शन झालंय। 9 अब्ज। आता तुम्ही म्हणता 100 कोटीच्या वरती घोटाळा झाला तर ईडीची चौकशी लागली पाहिजे। तर 9 अब्ज रुपयाचं जर ट्रान्झॅक्शन एका सिंगल पर्सन वरती झाला असेल बीड जिल्ह्यामध्ये तर याच्यावरती कोणत्या यंत्रणेने हे तपासलं पाहिजे हे तुमचं उत्तर तुम्हीच द्या। म्हणजे अब्जावधी रुपयामध्ये घोटाळा हा महादेव ॲपच्या माध्यमातून बीड जिल्ह्यामध्ये झालेला आहे आणि त्याच्यावरती चांगले काम करणारे अधिकारी बाहेर काढले गेले आणि जे निष्क्रिय अधिकारी आहेत आणि आम्ही सांगू तेच करू आणि मग त्यांनी एवढ्या मोठ्या या घटनेमधल्या आरोपींचे जामीन करून देणे, त्यांना सहकार्य करणं, काही आरोपींची आणि त्याची लिंक मलेशियापर्यंत जाते थेट। की मी आज माझं लेखी पत्र दिलंय, बीड जिल्ह्यातील पोलीस दलाच्या पोलिसांची यादी मला द्या। तर आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांचं राजकारण संपवण्याची सुपारी घेतल्याचा आरोप आमदार अमोल मिटकरींनी केला। बीडच्या मस्साजोग प्रकरणावरून त्यांनी सुरेश धस यांच्यावर टीकाही केली। सुरेश धस मंत्रिपद न मिळाल्यामुळे टीका करतायत असंही त्यांनी म्हटलंय। मिटकरींच्या या टीकेला धस यांनीही उत्तर दिलं। मात्र जाणीवपूर्वक एकाच व्यक्तीचं राजकारण संपवण्याची सुपारी सुरेश धस यांना कुणी दिली, त्यांनी का घेतली याचं स्पष्टीकरण एकदा महाराष्ट्राच्या समोर आलं पाहिजे आणि मस्साजोग प्रकरण वळतं करायला, डायव्हर्ट करायला आणि आपली मागचे काळे कारनामे लपवायला सर्वांनी एकत्र मिळून काही वेगळं राजकारण सुरू केलंय का हे सुद्धा तपासलं पाहिजे। अमोल मिटकरी फार लहान आहे बरं का, माझी त्याला एकदा विनंती, अमोल तू कुणाच्या बी नादी लाग, या रगेलच्या नादी लागू नको, तुला लय मागात पडल। मी आता एकदा त्याचं ऐकून घेतो, वडिलकीच्या नात्याने त्याला समज देतो, तुझं कुणीकडे बी दुकान चालव, माझ्यावर दुकान चालवू नको, तुझं अवघड होईल। तर बीडमधील मस्साजोग इथल्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून राज्यातील वातावरण चांगलंच तापलं असून जवळजवळ सर्वच स्तरातून या घटनेचा निषेध केला जातोय। आता या घटनेविरोधात लातूर जिल्ह्यातील रेणापुरात आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं। रेणापूर तालुक्यातील 50 पेक्षा जास्त गावातून लोक या आक्रोश मोर्चामध्ये सहभागी झाले। रेणापूर इथल्या श्रीराम विद्यालय ते तहसील कार्यालय असं या आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं। विविध सामाजिक संघटनांनी या मोर्चामध्ये सहभाग घेतला। या मोर्चात संतोष देशमुख यांची मुलंही सहभागी झाली होती। या मोर्चाच्या मार्फत रेणापूरचे तहसीलदार मंजुषा भगत यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं। रेणापुरातील आक्रोश मोर्चात सरपंच संतोष देशमुख यांची मुलंही सहभागी झाली होती। वडिलांच्या हत्येच्या घटनेत जे लोक आहेत त्या सगळ्यांना तत्काळ अटक करून योग्य ती कारवाई करा अशी मागणी मृत सरपंच संतोष देशमुख यांच्या लहान मुलीनं वैभवी देशमुख हिनं केलेली आहे। वैभवी यावेळेस बोलताना भावूक झाली। वैभवीला अश्रू अनावर झाले। न्याय मिळेपर्यंत हा लढा लढत राहणार असल्याची प्रतिक्रिया तिनं दिलेली आहे। वैभवी भावूक झाल्याचं पाहून मोर्चेकऱ्यांनाही अश्रू अनावर झाले होते। माझ्या वडील मुक्ती म्हणजे जे दारू व्यसन करतात त्यांना सुद्धा त्या व्यसनातून मुक्त करत होते आणि असेच तुम्ही आमच्या पाठीमागे राहा, न्याय मिळूस तर नाही तर नंतर सुद्धा तुम्ही असेच आमच्या पाठीमागे राहा, आमच्या सोबत राहा, एक कुटुंब बनून। आज ज्याप्रमाणे आमचे छत्र हिरावून घेतले, मला असं वाटतं की हे
मुलामुलीचे किंवा जी आज वेळ आमच्या कुटुंबावर आहे ती वेळ ही कोणत्याच कुटुंबावर येऊ नये. आणि माझ्या वडिलांच्या बद्दल सांगायचं म्हणलं तर ते एक समाजसेवक होते. त्यांनी आजपर्यंत सगळं म्हणजे जे केलं ते समाजासाठीच केलं आणि आमच्या कुटुंबाकडे कसलंच लक्ष दिलं नाही. दरम्यान संतोष देशमुख हत्येप्रकरणी उद्या बीडमध्ये एक मूकमोर्चा काढला जाणार आहे. संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना अटक करा या मागणीसाठी म्हणून नागरिक आक्रमक झालेले आहेत. बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढला जाणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून हा मोर्चा निघणार आहे. त्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर बीड शहरात बॅनर्सही लावण्यात आलेले आहेत, तर पोलिसांचाही तगडा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. उद्याचा जो सर्व पक्षीय सर्व धर्मीय असा जो मोर्चा आहे, त्या मोर्चाच्या अनुषंगाने आपण बीड शहर आणि पूर्ण जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावलेला आहे. यामध्ये प्रामुख्याने आपण जिल्ह्यातून जवळपास 400 अंमलदार, त्याचप्रमाणे ट्रॅफिकचे 70 ते 80 अंमलदार, तसेच वरिष्ठ अधिकारी, यामध्ये 4 DYSP, त्याचप्रमाणे इन्चार्ज ऑफिसर्स आणि 1 ॲडिशनल SP असा बंदोबस्त लावलेला आहे. महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था राहिलेली नाही असा आरोप संजय राऊत यांनी केला. बीडचा बिहार झालाय असंही त्यांनी म्हटलं. अर्बन नक्षलवाद मोडण्याआधी बीडचा दहशतवाद मोडा असं आव्हान देखील यावेळेस त्यांनी फडणवीसांना दिलं आहे. त्यामध्ये कायदा सुव्यवस्था राहिलेलीच नाही. काल बीडमध्ये पोलीस स्टेशन समोर एक हत्या झाली. पण बीडचा जो म्हणतोय बिहार झालेला आहे आणि तिथे कोणाचे लक्ष नाही, बीडच्या जनतेला वाऱ्यावर सोडलाय. काय करतायत देवेंद्र फडणवीसजी? अर्बन नक्षलवाद मोडून काढतायत, आधी बीडचा दहशतवाद मोडून काढा. तर बीडच्या मत्स्यजोगनंतर तुळजापूरच्या मेसाई जवळगा गावच्या सरपंचावर देखील जीवघेणा हल्ला झाला. सरपंच नामदेव निकम यांना पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि यामध्ये नामदेव निकम आणि त्यांचा भाऊ जखमी झालाय. गाडीच्या काचा दगडानं फोडून पेट्रोलचे फुगे यावेळेस टाकण्यात आले आणि त्यांना आग लावून पेटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. रात्रीच्या सुमारास जवळजवळ 1 वाजता हा सगळा प्रकार घडलेला आहे. पवनचक्कीच्या वादातून ही सगळी घटना झाली असा देखील आता आरोप होतोय. या हल्ल्यामागे नेमके कोण होते हे शोधून काढण्याचं एक मोठं आव्हान आता पोलिसांसमोर आहे. तर संपूर्ण घटनेची योग्य चौकशी करण्याची मागणी कुटुंबियांनी केलेली आहे आणि या प्रकरणात पोलिसांनी 4 अज्ञात आरोपींच्या विरोधात तुळजापूर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. धाराशिव जिल्ह्यात अशी गुंडागर्दी चालणार नाही, कठोर कारवाई करू असा इशारा पोलीस अधीक्षक यांनी दिलेला आहे. जशी गाडी स्लो केली त्या साईडनं दणका बसला, पुढच्या दरवाजाला लेफ्ट साईडचा दरवाजा फोडला आणि त्यातनं लगेच पेट्रोलचे हे मारले, फुगे मारून मग आम्ही फास्ट निघालो. पुढं निघतात असताना मग अंडे फेकून मारल्यानंतर पुढचं मला काहीच दिसलं. मग माझी परत गाडी स्लो झाली. नंतर गाडी पेटवण्याचा प्रयत्न केला आणि राईट साईडनं पण गाडीला दगड मारले. मेसाई जवळचे सरपंच आहेत नामदेव निकम. हे त्यांचं वैयक्तिक काम आणि लाईटच्या संबंधातलं काम आटोपून जात असताना, गावाकडे जात असताना रात्री 10च्या दरम्यान त्यांच्यावर 2 बाईकवरून येऊन त्यांच्या गाडीवर पाठीमागून येऊन दगड मारलेले आहेत अशी त्यांच्याकडून तक्रार आपल्याकडे प्राप्त झालेली आहे. अंडी काचेवर मारून त्याच्यानंतर एका पॅकेटमधून त्यांच्या गाडीमध्ये पेट्रोल सदृश ज्वलनशील पदार्थ टाकलेला आहे. तर उरण तालुक्यातल्या पागोटे गावात धुडगूस घालणाऱ्या गावगुंडांवर कोर्टाच्या आदेशानं गुन्हा दाखल करण्यात आला असून मात्र अजून देखील हे गावगुंड मोकाट आहेत, त्यांना अटक करण्यात आलेली नाही. माझा संतोष देशमुख होण्याची वाट पाहताय का पोलीस प्रशासन, असा सवाल यावेळेस पागोटे गावचे सरपंच कुणाल पाटील यांनी विचारला. गावगुंडांच्या दहशतीमुळे ग्रामस्थ दहशतीत आहेत. उरण तालुका मस्साजोगच्या वाटेवर जाण्याची भीती व्यक्त होतीये. पागोटे गावचे नागरिक न्याय कधी मिळणार असा प्रश्न आता विचारतायत. पोलीस अजून काय करत आहेत, अजून कुठला तपास घेत आहेत का? जसा बीडमध्ये सरपंचावर जो हल्ला झाला आणि त्याचा जीवघेणी आणि त्यांचा मृत्यू झाला, असा उरण तालुक्यातलं कुणाल पाटील म्हणजे मी माझ्यावर आधी वाट पाहत आहात का?
अशी माझी विनंती आहे पोलिसांना का लवकरात लवकर त्यांना अटक व्हावी. तर ज्यांना इंजेक्शन घेताना सुईची भीती वाटते त्यांच्यासाठी ही एक दिलासादायक बातमी आहे. सुई नसलेलं इंजेक्शन IIT मुंबईतील संशोधकांनी विकसित केलं. IIT मुंबईच्या संशोधकांनी शॉकवेव्ह आधारित आणि सुईविरहित शॉक सिरिंज विकसित केलेली आहे. त्या सुईमुळे शरीरात वेदनाविरहित आणि सुरक्षितपणे औषध पसरवता येतं. या शॉक सिरिंजमुळे त्वचेला होणारी इजा आणि संसर्गाचं प्रमाण कमी होत असल्याचा दावा IITच्या संशोधकांनी केलेला आहे. IIT मुंबईच्या एरोस्पेस अभियांत्रिकी विभागातील प्राचार्य विरेन मेनेझिस यांच्या नेतृत्वाखाली संशोधकांच्या गटानं सुई न टोचता शरीरात औषध सोडण्याचं तंत्र शॉक सिरिंज वापरून विकसित केलेलं आहे. शॉक सिरिंजमुळे सुई घेताना त्रास होणार नाही. शॉक सिरिंजमुळे त्वचेला कमी नुकसान होईल. शॉक सिरिंजमुळे औषध त्वचेत खोलवर पोहोचतं. इन्सुलिन इंजेक्शनमध्ये अधिक प्रभावी. सुईच्या तुलनेत सूज आणि जखम लवकरात लवकर बरी होते. आणि आता पाहूयात इतरही महत्त्वाच्या बातम्या टॉप 50 मध्ये. राजगुरुनगरमध्ये 2 चिमुकल्या बहिणींच्या हत्या प्रकरणातील आरोपीला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. राजगुरुनगर येथील न्यायालयात आरोपीला हजर करण्यात आलं होतं. राजगुरुनगर शहरातील 2 बहिणींच्या हत्याकांड प्रकरणाचे पडसाद आज शहरात पाहायला मिळाले. आंदोलकांनी पुणे नाशिक महामार्ग रोखला. मात्र आंदोलकांमध्येही 2 गट पडल्यामुळे मोर्चा मागे घेण्यात आला. आता पोलीस स्टेशनच्या बाहेर ठिय्या आंदोलन करण्यात आलं. आरोपीला फाशी द्या अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. राजगुरुनगरचं प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालव, तसंच या प्रकरणी लवकरात लवकर चार्जशीट दाखल होईल असं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी म्हटलेलं आहे. तुळजापूरच्या मिसाई जवळगा गावच्या सरपंचावर जीवघेणा हल्ला झालेला आहे आणि यावेळी सरपंच नामदेव निकम यांना पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. पवनचक्कीच्याच वादातून हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती आहे. उरण तालुक्यातल्या पागोटे गावात धुडगूस घालणाऱ्या गावगुंडांवर कोर्टाच्या आदेशानं गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मात्र अजूनही गावगुंड मोकाट असून त्यांना अटक करण्यात आलेली नाही. माझा संतोष देशमुख होण्याची वाट पाहताय का, असा सवाल यावेळेस पागोटे गावचे सरपंच कुणाल पाटलांनी विचारला आहे. सतीश वाघ यांचं अपहरण करून हत्या केल्यानंतर आरोपींनी भीमा नदीमध्ये हत्यारं टाकल्याचं समोर आलेलं आहे. पोलिसांना सुगावा लागू नये म्हणून आरोपी नवनाथ गुरसाळे आणि त्याचा साथीदार आरोपी अतिश जाधव या दोघांनी मिळून हे कृत्य केलं. दरम्यान त्यांची पत्नी मोहिनी वाघ हिलाही आता बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. संभाजीनगरमध्ये क्रीडा विभागात 22 कोटींचा घोटाळा करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्याचे अनेक कारनामे समोर आले. या प्रकरणातील आरोपी हर्षकुमार अनिल क्षीरसागरनं स्वतःच्या मौजमजेसाठी तब्बल 7 कोटी रुपये उडवले असल्याचं तपासात समोर आलेलं आहे. कल्याणमधील मराठी कुटुंबाला मारहाण केल्याप्रकरणी आरोपी अखिलेश शुक्लाला 29 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. शुक्लाची पत्नी गीता आणि अन्य 4घांनाही 29 डिसेंबरपर्यंत आता पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा येथील अब्दुल सत्तार या भंगार व्यापाऱ्याकडे वस्तू आणि सेवा कर विभागानं धडक कारवाई केली. सकाळी 8 वाजेपासून ही कारवाई सुरू होती. अद्यापही ही कारवाई संपलेली नाही. मात्र यात नेमकं काय घबाड सापडलं याबाबत कुठलाही अधिकारी बोलायला काही तयार नाही. जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवण्यासाठी सांगलीत मोर्चा काढण्यात आला. विद्यार्थ्यांसोबत गैरकृत्य होत असल्यामुळे शाळांमध्ये सीसीटीव्ही बंधनकारक करण्यात आले होते. मात्र 1,500हून अधिक शाळांमध्ये सीसीटीव्ही नसल्यामुळे दलित महासंघाकडून आंदोलन करण्यात आलं आहे. नंदुरबारच्या चांदसैली घाटातील रस्ता अनेक वेळा दुरुस्ती करून देखील या रस्त्याची दुरावस्था झालेली आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे. अनेक वर्षांपासून नादुरुस्त रस्त्यामुळे तालुक्यातील वाहनधारकांचे प्रचंड हाल होत आहेत.
कुडाळ तालुक्यातील नेरूर कलेश्वर देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमितीच्या मनमानी कारभाराविरोधात ग्रामस्थांनी आंदोलन केलं. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आलं. हुकुमशाही, मनमानी आणि बेकायदेशीर पद्धत अवलंबल्याचा आरोप सल्लागार उपसमितीवर ग्रामस्थांनी केलेला आहे. पुण्यात पीएमपीएमएलच्या ताफ्यात नवीन वर्षात 600 सीएनजी बस येणार आहेत. यातील पीएमपीएमएलच्या स्वमालकीचे 200 सीएनजी बस महापालिका घेऊन देणार आहे, तर 400 सीएनजी बस या भाडेतत्वावर घेण्यात येतील आणि यामुळे प्रवाशांची प्रवासामध्ये होणारी ओढाताण काही प्रमाणात कमी होईल. कुर्डुवाडी इथे भुयारी रेल्वे मार्गाच्या कामाला सुरुवात झाली आहे आणि या कामासाठी रेल्वे विभागाकडून उद्या दुपारी 4 ते 6:30 दरम्यान मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. मेगा ब्लॉकमुळे लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या उशिरानं धावणार आहेत. मुंबईतील हवेचा दर्जा हा सातत्यानं खालावतोय. प्रदूषणाबाबत राजधानी नवी दिल्लीशी स्पर्धा लागल्याचं चित्र आहे. गुरुवारी दिवसभर शहरं आणि उपनगरांमध्ये धुरक्याचं साम्राज्य पाहायला मिळालं. हवेचा दर्जा अत्यंत वाईट श्रेणीमध्ये नोंदवण्यात आला आहे. उल्हासनगरचं शासकीय मध्यवर्ती रुग्णालय मागील 3 तासांपासून अंधारात आहे. रुग्णालयात लाईट नसल्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत, तर जनरेटर बॅकअप सुद्धा मिळू शकत नसल्यामुळे ऑपरेशन्स आणि प्रसूती देखील ठप्प झाले आहेत. आयसीयू सोडून संपूर्ण रुग्णालयामध्ये अंधार पसरला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वनक्षेत्र पसरलं आहे. मात्र वन विभागानं अलीकडेच केलेल्या सर्वेक्षणात चंद्रपूर जिल्ह्यातील घनदाट वनक्षेत्र 2% कमी झालं. एकीकडे देशात वनक्षेत्र वाढलं असताना चंद्रपूर जिल्ह्यातील वनाच्या क्षेत्रात घट झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. अलिबाग आणि मुरुड तालुक्यातील प्रमुख मार्गावर अवजड वाहनांना बंदी घालण्यात आलेली. 28 डिसेंबर रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 29 डिसेंबर रोजी रात्री 12 वाजेपर्यंत अशी 2 दिवस ही बंदी लागू असणार आहे. अवजड वाहनांमुळे अपघात होऊ नये आणि पर्यटकांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी म्हणून ही खबरदारी घेण्यात आली आहे. मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी झाली. माणगाव बाजारपेठ ते खरवली फाट्या दरम्यान 4 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आणि यामुळे कोकणात जाणारे पर्यटक वाहतूक कोंडीमध्ये अडकून पडले. स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर पर्यटकांनी मोठी गर्दी केली. या गर्दीमध्ये शालेय सहलींसाठी आलेल्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. यावेळेस पाठ्यपुस्तकात शिकवला जाणारा रायगड किल्ला विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात अनुभवता आला. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरामध्ये भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. नववर्षामुळे कोल्हापुरात भाविकांची गर्दी पाहायला मिळाली. दर्शन घेण्यासाठी भवानी मंडपापर्यंत रांगा लागल्या होत्या. शेगावमध्ये आत्तापासूनच भाविकांची गर्दी होताना पाहायला मिळते. सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागतासाठी लाखो भक्त दर्शनाला शेगावमध्ये येत आहेत. तर विठ्ठल रुक्मिणी नित्यपूजेचे 3 महिन्यांसाठीचं बुकिंग फुल झालेलं आहे. नित्यपूजेमधून विठ्ठल मंदिर समितीला 3 महिन्यात सुमारे 55 लाख रुपये तसंच इतर सर्व पूजांमधून 1,80,00,000 रुपयांचं उत्पन्न मिळणार आहे. भाविकांना विठ्ठल रुक्मिणीची पूजा करण्याची संधी मिळावी यासाठी म्हणून मंदिर समितीनं ऑनलाईन पूजा नोंदणी करण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी 9,23,000 रुपये किमतीचा सोन्याचा हार अर्पण करण्यात आलाय. 132 ग्रॅम वजनाचा हा सोन्याचा हार आहे. एका भक्तानं सूर्यकाळ्यांच्या सोन्याचा हा हार देवाला गुप्तदान म्हणून दिलेला आहे. शिर्डीमध्ये साईं चरणी 12 लाख रुपये किमतीचा सोन्याचा मुकुट अर्पण करण्यात आला. इंदोर येथील साई भक्त जुगल जयस्वाल यांच्याकडून हे साईं चरणी सुवर्णदान करण्यात आलेलं आहे. सुंदर नक्षीकाम असलेला हा मुकुट साईबाबांना परिधान करण्यात आला. पंढरपूरच्या कासेगाव इथल्या यल्लम्मा देवी यात्रेसाठी सुमारे 2 लाख भाविकांनी गर्दी केली. आज यात्रेचा मुख्य दिवस आहे आणि यल्लम्मा देवी महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान आहे.
त्यामुळे देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. भारताची अव्वल बॅडमिंटनपटू PV सिंधू पती व्यंकट दत्ता साईंसह तिरुमाला इथं व्यंकटेश्वराच्या मंदिरामध्ये पोहोचली. लग्नानंतर आता नवदाम्पत्यानं एकत्र देवदर्शन केलेलं आहे. नंदुरबार जिल्ह्यातील काकडदा परिसरामध्ये तुफान पाऊस झाला. अवकाळी पावसामुळे शेती पिकांच्या मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होण्याची शक्यता आहे. पाऊस पडल्यामुळे आंब्याच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होणार आहे. हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार सांगली तालुक्यातील पिंपळनेर परिसरात अवकाळी पाऊस झालेला आहे. अचानक आलेल्या या जोरदार पावसामुळे नागरिकांची मात्र पुरती तारांबळ उडाली. पुण्यामध्ये पुढील 2 दिवस मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं वर्तवली. गेल्या 24 तासात पुणे शहरासह जिल्ह्यातील हवामान बदलामुळे कमाल आणि किमान तापमानात 1 ते 2 अंशांनी वाढ झाली आहे. जालना जिल्ह्यात आज आणि उद्या हवामान खात्याकडून येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आणि यामुळे जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह सुसाट्याचा वारा आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अमरावतीमध्ये आज आणि उद्या पावसासह गारपिटीचा इशारा देण्यात आलेला आहे. त्यामुळे संत्रा, हरभरा आणि तूर पिकांना गारपिटीचा मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. जळगाव जिल्ह्यात आज आणि उद्या पावसाचा अलर्ट देण्यात आलेला आहे. अचानक पावसाला सुरुवात झाल्यामुळे काही प्रमाणात जनजीवन विस्कळीत झालं. दरम्यान नागरिकांना सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये हळदीच्या पिकांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला आणि यामुळे हळदीच्या उत्पादनावर मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे. जालना जिल्ह्यामध्ये 2 दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. हरभरा उत्पादक शेतकऱ्यांसह द्राक्ष उत्पादक देखील या ठिकाणी आता या वातावरण बदलामुळे चिंतेत आहे. तसंच आज आणि उद्या हवामान खात्यानं पावसाचा अंदाज वर्तवला आहे. वाशिम जिल्ह्यात ढगाळ वातावरण असल्यामुळे रब्बी हंगामातील पिकांवर संकट कोसळलं आहे. हरभरा पिकं ऐन फुलांच्या अवस्थेत असताना वातावरणातील बदलामुळे पिकांवर अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. शेतकरी औषध फवारणीद्वारे या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. तुम्ही फ्रेंच फ्राईज चवीचवीनं खाता का? आवडीनं फ्रेंच फ्राईज खात असाल तर थोडे थांबा आणि ही बातमी पूर्ण पहा. कारण तुम्ही खात असलेलं फ्रेंच फ्राईज नव्हे तर तुम्ही सिगारेटी ओढताय. 1-2 नव्हे तर चक्क 25. होय, असं आम्ही का म्हणतोय ते पाहिल्यानंतर तुम्ही देखील सावध व्हाल. बहुत ही शॉकिंग चीज मैंने सुनी. ईटिंग फ्रेंच फ्राइज इज वर्स देन स्मोकिंग अ सिगरेट. दैट फ्रेंच फ्राइज वो पता नहीं कौन से ऑयल में हीट हुई है, वो ऑयल कितनी बार यूज हुआ है, और जितनी बार ऑयल हीट होता है उतनी बार वो ट्रांस फैटी एसिड कन्वर्ट होता है, सो सीधा हार्ट में जाता है. फ्राइज की एक सर्विंग में 25 सिगरेट के धुएं में पाई जाने वाली मात्रा के बराबर में कुछ कार्सिनोजेनिक एल्डिहाइड हो सकते हैं. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला अनेक प्रश्न पडले असतील. तुम्ही फ्रेंच फ्राईज कधी कधी खाल्ले हे तुम्ही आता आठवत असाल. कारण व्हिडिओ पाहिल्यानंतरच तुम्हाला धडकी भरणार एवढं नक्की. हे आम्ही एवढ्या ठामपणे का म्हणतोय त्यासाठी हा व्हिडिओ पहा. फ्रेंच फ्राईज नव्हे 25 सिगारेटचा धूर. आवडीनं फ्रेंच फ्राईज खाल तर आजारी पडाल. वायरल मेसेज मागचं सत्य काय? फ्राइज की एक सर्विंग में 25 सिगरेट के धुएं में पाई जाने वाली मात्रा के बराबर में कुछ कार्सिनोजेनिक एल्डिहाइड हो सकते हैं.
फ्रेंच फ्राईज तब्बल 25 सिगारेटच्या धुरा इतकं घातक असतं असा दावा करण्यात आलाय. मात्र हा दावा खरा आहे का? फ्रेंच फ्राईज खरंच इतके घातक आहेत का? लहानग्यांपासून ते वृद्धांपर्यंत सगळे चवीचवीनं फ्रेंच फ्राईज खातात. त्यामुळे या दाव्याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. आमचे प्रतिनिधी एक्सपर्ट्सना भेटले, त्यांना व्हायरल व्हिडिओ दाखवला. तळलेले पदार्थ जे असतात, ज्याला आम्ही डीप फ्राय असं म्हणतो, हे सगळ्यात वाईट. त्याचं कारण या फ्रेंच फ्राईज, वेफर्स हे तळलेल्या पदार्थांमध्ये एक ट्रान्स फॅट नावाचा एक घटक असतो. पॉली अनसॅच्युरेटेड फॅट्स असतात, सॅच्युरेटेड फॅट्स असतात आणि ट्रान्स फॅट असतात. हे जे ट्रान्स फॅट आहेत, ह्याला आम्ही बोलताना उपमेच्या स्वरूपामध्ये आपण म्हणतो की ही आपल्या खाण्यामधलीही तंबाखू आहे. म्हणजे जसा तंबाखूने किंवा सिगरेट पिल्याने हृदयाला आणि रक्तवाहिन्यांना त्रास होऊन हार्ट अटॅक येऊ शकतो, कॅन्सर होऊ शकतात, तसंच ह्या फॅट्समुळं हार्ट अटॅकचं प्रमाण खूप वाढतं. त्यामुळं आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया. फ्रेंच फ्राईज खाणं म्हणजे 25 सिगारेट पिण्यासारखं आहे. ट्रान्स फॅटचं सेवन मानवी शरीरासाठी अत्यंत धोकादायक आहे. वनस्पती तूप, डालडा, पाम तेलात ट्रान्स फॅट असतात. डीप फ्राय केलेले पदार्थ आरोग्यासाठी अतिशय घातक असतात. हृदयरोग, ब्लड प्रेशर, आतड्यांवर परिणाम होऊ शकतो. भारतात 2022 पासून 2% ट्रान्स फॅट वापरण्यास परवानगी आहे. तसंच केंद्र सरकारचा 2025 पर्यंत ट्रान्स फॅट पूर्णपणे बंद करण्याचा विचार आहे. ज्या देशांनी ट्रान्स फॅटवर बंदी आणली आहे, तिथं हृदयरोगाचं प्रमाण 10 ते 12% कमी झालंय. त्यामुळं आमच्या पडताळणीत फ्रेंच फ्राईज 25 सिगारेटच्या धुरा इतकं घातक असल्याचा दावा सत्य ठरलाय. तळलेले पदार्थ चवीला चांगले लागत असतील तर घरीच हे पदार्थ चांगल्या तेलात तळा आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्या. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.